आदिवासी विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी चोपड्यात भव्य मोर्चा काढण्यात आलाय। महाराष्ट्र सरकारने 5 ऑगस्ट रोजी काढलेला जी.आर. आदिवासी विद्यार्थ्यांच्या मूलभूत हक्कांवर गदा आणणारा असल्याचा आरोप करत हा जी.आर. तातडीने रद्द करावा अशी मागणी आंदोलक विद्यार्थ्यांनी केली आहे। शासकीय विश्रामगृहापासून तहसील कार्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या या मोर्चात आदिवासी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। यावेळी आदिवासी मंत्र्यांनी राजीनामा द्यावा तसंच सर्पदंशामुळे मृत्यू झालेल्या आणि जखमी विद्यार्थ्यांना तातडीने मदत मिळावी अशा विविध मागण्या करण्यात आल्या। कोण म्हणतं देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही, या सरकारचं करायचं काय, खाली डोकं वर पाय अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला। आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत सरकारने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली। आजचा जो मोर्चा आहे हा 5 ऑगस्ट 2026 रोजी जो जी.आर. आला होता वसतिगृहातील विद्यार्थ्यांवर त्यांचे मूलभूत हक्क आणि शिक्षणात वयाची अट लागली होती, तर हा जो काळा जी.आर. आहे या जी.आर. विरोधात आम्ही हा मोर्चा करत आहोत। आमच्या यात प्रमुख 4 मागण्या आहेत किंवा जो 5 ऑगस्ट जो जी.आर. होता तो पूर्णपणे रद्द करायला हवा आणि या म्हणजे आमची जी वसतिगृह आहे नवीन आणि जुने अशा वसतिगृहातील विद्यार्थ्यांना नवीन प्रशासकीय इमारत हवी। आणि तिसरा मुद्दा, गडचिरोली जी घटना घडली, आमच्या बंधू भगिनींवर सर्पदोषाने मृत्यू झाला, मग याची नैतिक जबाबदारी घेऊन आदिवासी विकास मंत्री साहेबांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा आणि त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत म्हणून 50 लाख रुपये मृत्यू झालेल्या भगिनींना कुटुंबियांना आणि जे जखमी झाले होते त्यांना 10 लाख प्रत्येक द्यायला हवं। आणि चौथी आमची मागणी अशी की तालुका स्तरावर पंडित दीनदयाल योजना लागू करावी, कारण की आमचे पहिलेच कुठेतरी मागासलेल्या भागातून येत असतात आणि त्यांना वसतिगृहाची सुविधा न मिळणे, मग त्यांच्या स्वप्नावर कुठेतरी द्वेष येतो, बाधा निर्माण होते, मग स्वखर्चाने ते करू शकत नाही। मग तालुका स्तरावर आमची एक ही मागणी आहे की तालुका स्तरावर पंडित दीनदयाल उपाध्याय योजना चालू करावी। धन्यवाद। काय नाव आपलं? माझं नाव किरण पावरा। कल्याणमधील वसंत डावखरे सीडी प्रकरणाची सुनावणी अंतिम टप्प्यात आली। न्यायाधीश संतोष आगे यांच्या कोर्टात बचाव पक्षाच्या वकिलांचा युक्तिवाद पूर्ण झालाय, त्यामुळे आता या मानहानीच्या खटल्याच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलंय। 9 सप्टेंबरला निकाल लागण्याची शक्यता आहे। या प्रकरणात उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी खासदार आनंद परांजपे आणि सभा आयोजक रमाकांत देवलेकर हे आरोपी आहेत। आज आता अंतिम युक्तिवादासाठी आजची तारीख देण्यात आली होती। आज मेहरबान न्यायालयाने पूर्ण वेळ दिला। सगळ्या आरोपींच्या वतीने आज युक्तिवाद पूर्ण करण्यात आलेला आहे। आता हे सगळं प्रकरण जे आहे ते अंतिम निकालासाठी ठेवलं गेलेलं आहे। तर कोर्टाने असं सांगितलं की टेंटेटिव्ह 23 तारीख त्यांनी दिलेली आहे, कारण की या मेहरबान न्यायालयाकडे फास्ट ट्रॅक कोर्टाचाही चार्ज आहे आणि इतरही खूप कामं या मेहरबान न्यायालयाकडे आहेत। त्यामुळे जर समजा 23ला शक्य असेल तर ते 23ला करतील किंवा मग त्याच्या पुढच्या एखाद्या तारखेला कोर्ट जजमेंट देईल। त्या संदर्भात कोर्ट आम्हाला इन्फॉर्म करणार आहे, आम्ही जर माहिती घेऊ त्या संदर्भात। आजच्या युक्तिवादामध्ये आम्ही हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला की ही सगळी घटना कशी फोर्ज होती, फॅब्रिकेटेड होती, खोटी होती, असत्य होती आणि मुळात हा अशा पद्धतीचा गुन्हा दाखल करण्याचा उद्देश हा निवडणुकांमध्ये अनवॉन्टेड ऍडव्हान्टेज घेण्याचा उद्देश तर खरं तर फिर्यादीचाच होता। आता ते दिवंगत आहेत त्यामुळे त्यांचं नाव मी मुद्दामून घेत नाही, कारण की आपल्या संस्कृतीमध्ये ती पद्धत नाही। पण जे फिर्यादी आहेत त्या फिर्यादींनी निवडणुकीमध्ये त्यांना फायदा व्हावा म्हणून एक खोटा गुन्हा दाखल केला आहे। हे आज आपण कोर्टासमोर मांडण्याचा प्रयत्न केला की पुरावे, जे साक्षीदार, ज्या आतापर्यंतचे जे काही एव्हिडन्स कोर्टासमोर आले त्या सगळ्यांची एक सुसूत्र पद्धतीने मांडणी करून आपण हे दाखवण्याचा प्रयत्न केला की उलट या सगळ्या खटल्यामध्ये मी आरोपी असण्याऐवजी आम्ही खरं तर व्हिक्टीम होतो। निवडणुकीचा गैरफायदा घेण्यासाठी त्या सगळ्या प्रोसेसचा अब्यूज ऑफ लॉ प्रोसेस आम्ही ज्याला म्हणतो त्या सगळ्या लॉ प्रोसेसचा दुरुपयोग केला गेला आणि खोटे गुन्हे दाखल केले गेले। युक्तिवादामध्ये असं म्हटलंय की त्यांनी घरी बसून पोलिसांच्या मदतीने सीडी बनवली की काय, अशी शंका उपस्थित केलेली आहे। या सगळ्या प्रकरणामध्ये आपण जर बघितलं की कोर्टासमोर आता जे साक्षी पुरावे आले त्यावरनं एक गोष्ट नक्की होते की सीडीचा जो सॅम्पल, व्हॉइस सॅम्पल घेतले गेल्याची जी तारीख होती त्या 2 तारखा होत्या। सीडी फॉरेन्सिक लॅबोरेटरीला पाठवली गेल्याच्याही 2 तारखा रेकॉर्डला आहेत। सीडी मात्र एकच असल्याचं सांगितलं जातं, रिपोर्ट मात्र एकच कोर्टाकडे आलेला आहे, कोर्टासमोर आलेला आहे। मग जर असं असेल तर सीडी नेमकी पाठवली कुठली गेली होती, ती सीडी नेमकी कशासाठीची होती, ती कधी रेकॉर्ड केली गेली होती, या सगळ्यांवरती प्रश्न उपस्थित करणं आमचं काम होतं। आम्ही आज ते कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं।
22 तारखेला सभा झालेली आहे आणि FR जी आहे NCI 25 तारखेलाच दाखल केली, म्हणजे 4 दिवस अगोदरच पोलिसांनी चौघांचा हे दाखल स्टेटमेंट. बघा, आपण याला आम्ही कायदेशीर भाषेमध्ये आम्ही युक्तिवादाचा भाग म्हणतो. आज मेहरबान न्यायालयासमोर आपण हे सांगण्याचा प्रयत्न केला, हे कोर्टाला दाखवून दिलं ऑन पेपर, जे कोर्टासमोर साक्षीदार आले त्यांना, की जी घटना, कथित घटना जिला म्हटलं जातं, ती कथित घटना घडली 22 तारखेला संध्याकाळी. फिर्यादीने फिर्याद दाखल केली ती तारीख आहे 25 तारीख. फिर्यादीने फिर्याद दाखल करण्यापूर्वी 4 विटनेस घेऊन झाले होते. त्या उपर जाऊन म्हणजे 22 तारखेला संध्याकाळी 4 विटनेस सांगतात की आम्ही या रस्त्याने चाललो होतो, पोलिसांनी आमचं विटनेस घेतलं. जर एखाद्या खटल्याची जर समजा तक्रारच नाहीये, तर तक्रार नसताना त्याच्या संदर्भातले जबाब आधी कसे नोंदवले जातील? त्याच्या पुढे जाऊन आपण एक कागद दाखवला आज कोर्टाला, की ज्याच्यामध्ये तारखेमध्ये स्पष्टपणे खाडाखोड झालेली दिसते. आपण हे सगळे कोर्टासमोर दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. नेमकं बघा, आता कोर्टासमोर, न्यायालयासमोर जे साक्षी पुरावे आलेले आहेत, त्या साक्षी पुराव्यांच्या आधारावरती हे नक्की म्हणता येतं की स्टेजवरती कोण होते कुणीच सांगायला तयार नाही. जर साक्षीदार सरकारी पक्षाने हजर केले तर साक्षीदारांनी सांगितलं पाहिजे ना तिथे कोण कोण आहे. तर ते तसं कुठेही दिसत नाहीये आणि त्यामुळे आपण ते कोर्टाला सांगण्याचा प्रयत्न केला. मेहरबान न्यायालय यावरती निकाल देईल. मेहरबान न्यायालय आमचं म्हणणं कन्सिडर करतं की नाही करतं हे देखील आम्हाला माहित नाही. आम्ही फक्त आमच्या बाजूचं युक्तिवाद. नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण सुरू आहे. नाशिकला राज्यातील सर्वात हिरवागार जिल्हा करण्याचा प्रयत्न असल्याचं मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितलंय. ब्रह्मगिरी परिसरातही वृक्षारोपण करण्यात आलंय. केरळमधून 4000 झाडं आणण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आहे. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर आणि साधुग्राम परिसरातील कामांचा आढावा घेण्यात येणार आहे. पावसामुळे पाणी साचलेल्या ठिकाणी आवश्यक कामं करून किंवा जागेची उंची वाढवून साधुग्राम उभारण्याबाबत विचार सुरू आहे. कुंभमेळ्यापूर्वी सर्व कामं पूर्ण करण्याचं नियोजन आहे. पुढील महिन्यात राष्ट्रपतींच्या हस्ते कुंभध्वजारोहण करणार असल्याचं महाजन यांनी सांगितलंय. गोदावरी नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी विशेष प्रयत्न करून वर्षभर नदीपात्रात पाणी वाहतं राहील असं नियोजन केलं जाणार आहे. खासदार संजय राऊत यांनी कुंभमेळ्याला बदनाम करू नये असा इशाराही महाजन यांनी दिलाय. अमरावतीतील दुर्घटनेची चौकशी करून नेमकं कारण स्पष्ट केलं जाईल. तसंच खासगी क्लासेसच्या प्रश्नावर चर्चा करून योग्य निर्णय घेतला जाईल असं त्यांनी स्पष्ट केलंय. 1 वर्ष राहिलेलं आहे, बरोबर 1 वर्ष राहिलेलं आहे. आमची तयारी तेवढ्याच जोरात या ठिकाणी चाललेली आहे. सर्व कामं आम्ही अगदी वेळेत पूर्ण करणार आहोत. पण विरोधकांच्या पोटात मात्र गोळा उठलेला आहे की इतका चांगला कुंभ झाला तर मग आपलं कसं, मला वाटतं. आणि म्हणून मग काही ना काहीतरी बदनाम्या करायच्या. आता चंपकरायबद्दल यांना काय माहिती आहे? कोण आहे चंपकराय? यांना माहिती आहे का? फक्त काहीतरी कुणीतरी चोरी केली आणि म्हणून त्यांना बदनाम करायचं. संपूर्ण आयुष्य त्यांनी देशसेवेसाठी घालवलेलं आहे, धर्मासाठी दिलेलं आहे. ते लग्न सुद्धा त्यांनी केलं नाही. संघाचे स्वयंसेवक आहेत. मला असं अशा माणसाविषयी इतकं वेडं बोलणं, ठीक आहे, राजकारण आहे, राजकारण तिकडे आपण करू, पण त्याच्याशी या सगळ्या चोरीशी त्यांचा काडीचाही संबंध नाही आणि सिद्ध सुद्धा झालेला आहे. सगळ्या एजन्सीने त्या ठिकाणी रिपोर्ट दिला, क्लीन चिट त्यांना दिलेली आहे. पण उगाच चंपत ट्राय करायचं, मला वाटतं की फक्त सगळ्या गोष्टींकडे राजकारण म्हणून तुम्ही बघू नका. आणि कुंभमेळा, माझी त्यांना अजून विनंती आहे की हा सगळ्या धर्माचा मोठा आस्थेचा विषय आहे, याला तर बदनाम करू नका. विनाकारण तुम्हाला काही दिसत असेल चूक तर तुम्ही मला सांगा, कागदोपत्री सांगा, बोट दाखवा. इथे 25, 30% 40% कामं बिलो गेले, तुम्ही बघतात सगळेजण. ते काय चाललेलं आहे? हरिजमध्ये चाललं, गुजरातला कामं दिली, तुम्ही काय तथ्य निघालं? म्हणजे एवढ्या ठेकेदारांमध्ये, एवढ्या कामांमध्ये एक ठेकेदार तो छोट्याशा कामाचा. आता इथे देशभरातून कोणी टेंडर करू शकतं? कुठल्याही राज्यातला माणूस, कुठल्या धर्माचा माणूस टेंडर घेऊ शकतो? तर मला असं वाटतं की असं पद्धतीने बदनाम करणं, मग आपण काही माहिती घेऊन तरी करा. परवा एक माजी मुख्यमंत्री म्हटले गिरीश महाजन बंगले घेतले. आता तुम्हाला माहिती आहे, तुम्ही सगळेजण इथले रहिवासी आहात, तुम्हाला माहिती आहे बंगले कोणाचे आहेत, किती दिवसापासून त्यांच्याकडे आहेत. आता मी रेस्ट हाऊसला गेलो तर तिथे एका खोलीमध्ये जमते 1500 लोक रोज भेटणारे असतात. गर्दी एवढी होते. आपण तिकडे हॉटेलला थांबलो काही दिवस, त्या हॉटेलमध्ये रोज 500-1000 लोक. त्या हॉटेलवाल्याने माझ्या अक्षरशः खोलीतून विनंती केली दरवाजा, साहेब आमचं हॉटेलच बंद पडलं, तुमचे एवढे लोक आल्यामुळे इथे लग्नवाले लोक पळून चालले आणि हॉटेलमध्ये रोजच्या आमच्या कस्टमरना बसायला जागा नाही कुठे. आणि वस्तुस्थिती होती. आणि म्हणून मी घर पाहत होतो की एखादा घर, फ्लॅट किंवा छोटासा बंगला कुठे असेल, तिथे पार्किंगची व्यवस्था असेल, तिथे आपण घेऊ. आणि म्हणून मग आमच्या मित्रांनी मला म्हटलं की माझेच 5 बंगले खाली आहेत बऱ्याच दिवसापासून, त्यातले 2 दुरुस्त करून घेतो आणि तिथे तुम्ही राहा, 1 दुरुस्त करतो. आता त्या बंगल्यामध्ये मी राहतोय. आता का मी विकत घेतले का? अगदी 100% वस्तुस्थिती तुम्हाला माहिती आहे काय, कोणाचे बंगले ते कोण आहे. आणि मग अशा पद्धतीने काही खोटे आरोप करायचे. आणि फक्त मी सांगितलं ना की त्यांनी त्यांचा अजेंडाच आहे की कुंभमेळ्याला बदनाम करायचं. मला वाटतं
अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील NICU कक्षात झालेल्या भीषण दुर्घटनेत 3 नवजात बालकांचा मृत्यू झालाय आणि त्यानंतर आता राजकीय आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली. या घटनेची पाहणी करण्यासाठी खासदार बळवंत वानखेडे हे रुग्णालयाला भेट देऊन परिस्थितीचा त्यांनी आढावा घेतला. पाहणीनंतर वानखेडे यांनी रुग्णालयातील व्हेंटिलेटर मशिनरी आणि अन्य उपकरणांच्या दर्जावर प्रश्न उपस्थित करत काही यंत्रसामग्री निकृष्ट दर्जाची असल्याचा आरोप केलाय. या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर टीका करताना केवळ रुग्णालयाला भेट देऊन आश्वासन देण्याऐवजी दोषींवर प्रत्यक्ष कारवाई होणं गरजेचं असल्याचं वानखेडे म्हणाले. घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून बावनकुळे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. अमरावतीतील 2 घटनांमध्ये एकाच कंपनीला व्हेंटिलेटरचं कंत्राट देण्यात आल्याचा मुद्दा उपस्थित करत या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी वानखेडे यांनी केली आहे. 3 नवजात बालकांचा जो या रुग्णालयामध्ये त्याच्या हलगर्जीपणानं जो बळी घेतला तो निश्चितच अत्यंत दुःखदायी आहे, वेदनादायी आहे. पण गेल्या 2022-23ला सुद्धा याच प्रकारचा असाच आणि ज्या कंपनीनं हे मशीन पुरवलं होत्या त्या कंपनीचा त्याच वेळेस असा ॲक्सिडेंट झाला. आज त्याच कंपनीनं पुरवलेल्या मशीनमुळेच हा अपघात झालेला आहे. वारंवार हे होत असताना प्रशासनाचं तर पूर्ण दुर्लक्ष आहे, परंतु शासनाचं सुद्धा दुर्लक्ष आहे. याला जे कोणी या सिस्टीममध्ये दोषी असतील त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेच पाहिजे. आणि मुख्यत्वे या कंपनीला हे कंत्राटदारानं जे हे मशीना पुरवल्या त्याच्यावर खऱ्या अर्थानं मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. आमचे पालकमंत्री येतात, पालकमंत्री नेहमीच अमरावतीत येतात, त्यांचं अतिशय प्रेम आहे अमरावतीवर, परंतु शासकीय कामावर प्रेम न करता पक्षाच्या वाढीवर प्रेम करतात. आणि ह्या अशा ज्या गोष्टी आहेत प्रशासनाच्या त्याच्यावर दुर्लक्ष करतात. म्हणून पालकमंत्र्यांनी सुद्धा राजीनामा दिला पाहिजे. आणि ही जी कंपनी आहे या कंपनीवर मी पुन्हा सांगतो की मनुष्यवधाचे गुन्हे दाखल झाले पाहिजे. आणि जे या सिस्टीममधले कर्मचारी आहेत त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे. फायर ऑडिट संदर्भात काही आपण पाहणी फायर ऑडिटच्या संदर्भात मी तर याच्या अगोदरही CS सोबत बोललो होतो. पण ते सांगतात की आम्ही ऑडिट केलं, ऑडिट करत असतो, परंतु ही जी काही यंत्रणा आहे ती यंत्रणा सुस्त झालेली आहे. ती सुस्त झाल्यामुळेच हा 3 नवजात बालकांचा बळी या प्रशासनानं घेतलेला आहे. अमरावतीच्या विविध 4 रुग्णालयात अशी घटना घडलेल्या आहेत, गंभीर घटना आहेत या. ही अतिशय गंभीर घटना आहेच, पण वारंवार घटना घडल्यानंतर 10 ते 15 दिवस याची चर्चा चालते आणि नंतर ते सगळं प्रशासनही विसरून जाते, सामान्य माणूसही विसरून जाते आणि शासनही विसरून जाते. परंतु यासाठी कायमची उपाययोजना जे करणं गरजेचं आहे ते कोणी करत नाही, त्याच्याकडे पूर्णतः दुर्लक्ष केले जाते. म्हणून जो तुम्ही प्रश्न विचारला वारंवार घटनेचा, तो वारंवार घटना यामुळे होते. मग काही खाजगी रुग्णालयसुद्धा त्यामध्ये आहेतच, परंतु हे जे काही शासकीय रुग्णालय आहेत तिथं अतिशय गरीब आणि गरजू लोकांसाठी असतात. त्याकडे शासनानं लक्ष पुरवणं गरजेचं असते. शासन फक्त जाहिराती आणि